महायुतीमध्ये संभाजीनगरचा तिढा हा अद्यापही कायम आहे। संभाजीनगरसाठी भाजप आणि शिंदेची शिवसेना इच्छुक आहे। इतर पक्षांकडून उमेदवार जाहीर झालेला आहे, मात्र महायुतीचं अद्यापही काही ठरताना दिसत नाही। शिंदेच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे आणि भाजपकडून भागवत कराड हे सध्या इच्छुक असल्याचं कळतं। त्यामुळे संभाजीनगरमध्ये महायुती नेमकी कोणाला संधी देणार हे सुद्धा आता बघायचं। संभाजीनगरसाठी भाजप आणि शिंदेची शिवसेना इच्छुक आहे। पारंपरिक ही जागा शिवसेना लढवत आलेली आहे, मात्र या वेळेला भाजपला इथनं आपला उमेदवार द्यायचा आहे आणि त्यामुळे हा सगळा तिढा निर्माण झालेला आहे। सुमित पवार आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, महायुतीमध्ये निर्माण झालेला हा संभाजीनगरचा तिढा, आता या सगळ्या चर्चा नेमक्या कुठवर आल्या आहेत, काय माहिती मिळते? छत्रपती संभाजीनगरातील महायुतीच्या लोकसभेच्या जागेचा तिढा हा अद्यापही कायम आहे। महायुतीच्या संभाजीनगरचा उमेदवार कोण याकडे सर्व मतदारांचे आता लक्ष लागले आहे। संभाजीनगर जागेसाठी महायुतीतील भाजप आणि शिंदेगड शिवसेना या दोन्ही पक्षांनी इच्छा व्यक्त केली आहे, मात्र अजूनही जागा कोणाला मिळणार हे निश्चित नाही। इतर सर्वांनी उमेदवार घोषित केले, मात्र युतीने उमेदवार जाहीर न केल्यामुळे त्यांच्यावर आता विरोधकांकडून टीका देखील होतीये। काल विरोधी पक्षांचे आम्हाला जाणवे म्हणतात की महायुतीकडे त्या कोटीचे उमेदवार नाहीत, कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने उमेदवार दिलेत आणि या उमेदवारीबाबतचे पटापट निर्णय घेतलेत, जे व्हायचे ते होईल, ते एक गाव दोन तुकडे ही शिवसेनेची विचार करण्याची पद्धत आहे आणि या पद्धतीने यश निश्चितच मिळत असते। आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त 2-4 महिन्यांचा आहे, विधानसभेपर्यंत हा पक्ष राहणार नाही असं मला वाटतं। असा टोला देखील यावेळेस आमदार दानवे यांनी लगावला आहे। त्यामुळे महायुतीमध्ये संभाजीनगर जागेचा तिढा महायुती सरकार कधी सोडवणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। बरोबर, त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असणार हे अजूनही ठरायचे।